हरिओम. नित्ययोग आनंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 21 व्याधी 21 दिवस नित्य योग, नित्य प्रतिबंधात्मक योग या आपल्या योग वर्गाच्या आपल्या 5व्या दिवसाला आपण सुरुवात करूया. आपला आजचा विषय आहे पाठीच्या कण्याच्या व्याधी. तर सुरुवात करताना आपण मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, सर्वांनी मांडी घालून बसायचंय. पद्मासन, अर्ध पद्मासन, हाताची ज्ञानमुद्रा, मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. त्या आवाजापर्यंत पोहोचून तो आवाज ऐकायचा आहे. तो आवाज ऐकताना तो आवाज कुठून येतोय, कशाचा आहे याचा जास्त विचार करायचा नाहीये. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे जे आवाज आहेत त्याच्यावर केंद्रित करायचे. आपल्या जवळपास कक्षाच्या बाहेरून येणारे जे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज आहेत, झाडाच्या पानांची सळसळ याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये आपण जिथे बसलोय त्याचं चौफेर निरीक्षण करायचंय. मनाने, साक्षी भावाने तिथपर्यंत पोहोचायचंय, त्याचं निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर बसलोय त्याचं आपण निरीक्षण करायचंय. आपलं स्वतःचं निरीक्षण करायचंय. पद्मासन घालून बसलोय तर आपण हाताची ज्ञानमुद्रा, हात आपल्या मनगटावर आहेत, आपले मनगट जे ते आपल्या गुडघ्यांवर आपण रेस्ट करून ठेवलेले आहेत. मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले आहेत. आपला चेहरा जो आहे, जसा आपण आरशात पाहतो तसा आपला चेहरा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ती जी प्रतिमा आहे आपली ती पाहून, ती प्रतिमा जी ती आपल्या डोळ्यांसमोर टिकवायचा प्रयत्न करायचा आहे. आपली स्वतःची प्रतिमा पाहायची आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून आत जाणारी थंड हवा, प्रश्वासादरम्यान नाकाच्या अंतत्वचेला बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण या दोघांचा अनुभव घ्यायचा आहे. दीर्घ श्वसन, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ प्रश्वास सोडायचा आहे. आता दीर्घ श्वास घेत माझ्यासोबत 3 वेळा आपण ओंकार उच्चारण करणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या.
माझ्यासोबत सर्वांनी प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परिनित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभू पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेन. योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं कर्वावहे. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरिओम. हरिओम तत्सत. दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. त्याची उष्णता आपल्या नेत्रांना देऊन दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर घेऊन सावकाश हस्तदर्शनाने आज आपल्या 5व्या दिवसाचा जो योग वर्ग आहे पाठीच्या कण्याच्या व्याधी, याची आपण सुरुवात करूया. तर आपल्या शरीरामध्ये जे पाठीचा जो कणा आहे हा 33 मणक्यांपासून बनलेला आहे आणि हा आपल्या शरीराचा आधारस्तंभ आहे. तर प्रत्येक 2 मणक्यातला जो गॅप आहे त्याच्यामध्ये कुर्च्या म्हणजे गादी असते, तर ते पातळ द्रव्याने ती भरलेली असते. तर मग तिचं संरक्षण करण्यासाठी भक्कम असं चिवट एक आवरण आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला दिवसभरात आपण ज्या काही हालचाली करतो त्याचे धक्के आपल्याला सहन करण्यास मदत होते. तर हे जे मणके आहेत, मणके झिजणे किंवा ती जी खुर्च्या आहे, ती जी गादी आहे ती सरकणे, याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी उत्पन्न होतात. त्याचं जर गंभीर जर रूप धारण केलं तर मग आपण म्हणतो की स्पॉन्डिलोसिस झाला, सायटिका झाला, स्लिप डिस्क झाला. तर ह्या ज्या व्याधी आहेत पुढच्या, तर ते न होण्यासाठी तर ज्यांना झालंय समजा, तर त्यांनी तज्ञांच्या किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ह्या आसनं ज्या सूक्ष्म हालचाली त्या करायच्या, ज्यांना त्रास असेल त्यांना. ज्यांना नाहीये तर त्यांच्यासाठी काय आहे की ते भविष्यात होऊ नये आपल्याला, म्हणून आपल्या पाठीचे जे मणके आहेत ते आपल्याला मजबूत, सशक्त आणि लवचिक बनवायचे आहेत. जेणेकरून हे आपण जर नित्य आसन केले तर आपला पाठीचा कणा हा नेहमी सरळ राहील, मजबूत राहील वयाच्या 85-75 नंतर देखील. तर म्हणून आपल्याला नित्य योग करायचा आहे. ज्यांना त्रास असेल काही, आता समजा ज्या मी व्याधींचं नाव घेतलं ते जर असेल तर त्यांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायचंय. त्रास होत असेल तर थांबवायचंय. तर हेच निषेध होते आजचे. आपण जे सूक्ष्म हालचाली करणार आहोत, आसनं करणार आहोत, तर हे निषेध आहे की ज्यांना स्पॉन्डिलोसिस आहे, स्लिप डिस्क आहे, सायटिका आहे, त्यांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायचंय. तर चला आजच्या आपण सुरुवात करूया. तर सुरुवात करताना आपण सूक्ष्म हालचाली आपण करणार आहोत मेरुदंडाच्या, म्हणजे आपला जो पाठीचा कणा आहे त्याच्यासाठी आपण सूक्ष्म हालचाली करणार आहोत. तर सर्वप्रथम सर्वांनी पाठीवर झोपायचंय. तर आपण थोडक्यात सांगतो काय की आपण जो आपला पाठीचा कणा आहे त्याला आपण आता पीड देणार आहेत झोपून. तर त्या ज्या सूक्ष्म हालचाली त्याच्याने आपला जो पाठीचा कणा आहे त्याला चांगल्या प्रकारे ट्विस्ट बसेल, जेणेकरून तिथले जे स्नायू आहेत ते मजबूत होतील. तर चला सर्वांनी पाठीवर झोपायचंय. पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही हात, आता इथं माझ्याकडे जागा थोडी भिंत आहे त्याच्यामुळे, पण दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे. खांद्याच्या सरळ रेषेत दोन्ही हात घेतल्यानंतर तळवे आकाशाकडे असतील. तर सर्वप्रथम आपण काय करणार आहेत, दोन्ही पायांमध्ये जी आपली पायाची जी लांबी, तळपायाची लांबी, तेवढं अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये मोजून घ्या पहिले, आणि तेवढे अंतर आपल्या दोन्ही पायांमध्ये तेवढं अंतर असेल. तर आता काय करायचंय, तळ हात आकाशाकडे, मान आपली जी ती जमिनीला टेकलेली आहे. तर आता दोन्ही पायांचे पंजे डावीकडे करायचे, मान उजवीकडे. तर याच्यात बघा उजवं कंबर आपल्याला किंचितच उचलं लागणार आहे. दोन्ही पाय आपले डावीकडे असतील. आता दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे. आता उजवी जी
मांडी आहे ती वरच्या दिशेने उजव्या बाजूला वळवायची आहे आणि जो डावा गुडघा आहे तो जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. किंचितचं कंबर आपल्याला वरती उचलून उजव्या साईडला पिळ द्यायचं आहे. हेच श्वास घेत सरळ, श्वास सोडत दोन्ही पाय परत डावीकडे, मान उजवीकडे. याच्यात आता जो उजवा गुडघा आहे तो उजवा गुडघा जमिनीकडे दाब देऊन गुडघा जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. कंबर किंचितची वरती उचलायची. तर श्वास सोडत सरळ, परत श्वास घेत दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे, हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत, दोन्ही हात. श्वास सोडत सरळ. आता काय करायचंय, डावा पाय सरळच ठेवायचा आणि डाव्या पायाचा जो अंगठा आणि इतर बोट आहे त्याच्यामध्ये उजव्या पायाचा जो घोटा आहे तो उजव्या पायाचा घोटा अटकवायचा आहे बघा, या प्रकारे. एकदा बघून घ्या बघा. डावा पाय तळवा जो आहे तो सरळ उभा ठेवायचा आहे आणि डावा पायाचा अंगठा आणि इतर बोटांमध्ये उजव्या पायाचा जो घोटा आहे तो ठेवायचा आहे. आता दोन्ही पाय घट्ट ठेवायचे, गुडघा वाकवायचा नाहीये. दोन्ही पाय हे उजवीकडे, मान डावीकडे. याच्यात डावी कंबर किंचितची वर उचलून डावा गुडघा जो आहे तो जमिनीला लावायचा प्रयत्न करायचा आहे, दोन्ही गुडघे. श्वास सोडत पाय सरळ, मान सरळ. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे. श्वास घेत पाय सरळ, दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे. ज्यावेळेस पाय उजवीकडे जातील त्यावेळेस डावी कंबर किंचितची वर उचलून कमरेतून पीळ द्यायचंय. श्वास घेत सरळ, श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे. श्वास घेत सरळ. आता पायाची आदला बदल करायची आपल्याला. आता उजवा पाय जो तळवा आहे तो उभा असेल आणि उजव्या पायाचा अंगठा आणि इतर बोटांमध्ये डाव्या पायाचा घोटा असेल. आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे. आता उजवा कंबर जे येते किंचितच वर उचलून जो गुडघा आहे तो उजवा गुडघा जो आहे तो जमिनीला टेकवायचा प्रयत्न करतोय. श्वास घेत दोन्ही पाय सरळ. आता श्वास सोडत पाय उजवीकडे, मान डावीकडे. श्वास घेत पाय सरळ. श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे. श्वास घेत पाय सरळ. अशा प्रकारे दोन्ही पायांचा आपण ही दुसरी पहिल्यांदा आपण काय केलं, 2 पायांमध्ये अंतर घेऊन केलं. नंतर दुसऱ्या स्टेजला एका पायावर दुसऱ्या पायाचा आपण पाय ठेवून आपण केलं. आता तिसरा प्रकार जो आहे त्याच्यात काय करायचंय बघा, दोन्ही पाय गुडघ्यातून वाकत आपल्या ज्या कमरेपासून थोडंसं अंतरावर ठेवायचंय आणि पाय गुडघ्यातून फोल्ड करून जे तळवे ते पायाचे जे टाच आहे किंवा तळपाय आहे तो जमिनीला टेकवायचा आहे. आणि दोघांमध्ये इतकं अंतर घ्यायचंय की उजवा पायाचा जो गुडघा आहे तो डाव्या पायाच्या टाचेला लागेल एवढं अंतर मोजून घ्यायचंय. तर सर्वांनी आता या पोझिशन मध्ये आलोच बघा. दोन्ही हात जे आहेत आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, दोन्ही पायांमध्ये उजव्या पायाचा गुडघा हा डाव्या पायाच्या टाचेला लागेल असं एक प्रकारे अंतर मोजून घ्यायचंय. तर मग आता आपण सुरू करतोय बघा. आता दोन्ही पायांचे जे गुडघे आहेत ते डाव्या बाजूला, मान उजवी बाजूला. आता या दरम्यान जो माझा उजवा पायाचा गुडघा आहे तो डाव्या पायाच्या टाचेला चिटकलेला आहे बघा.
मान उजव्या बाजूला, दोन्ही गुडघे माझे डाव्या बाजूला, दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत तळवे आकाशाकडे. श्वास घेत परत पोझिशनला. आता हेच परत दोन्ही पाय माझे, दोन्ही पायांचे गुडघे जे आहेत ते उजव्या बाजूला, मान डाव्या बाजूला. आता डावं जे कंबर आहे ते थोडंसं किंचितचं वर उचलून डाव्या पायाचा जो गुडघा आहे तो जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आता डावा पायाचा गुडघा उजव्या पायाच्या टाचेला चिटकेल. श्वास घेत सरळ. परत एकदा करूया. श्वास सोडत दोन्ही पाय डावी बाजूला, मान उजवी बाजूला. या दरम्यान आता माझा उजव्या पायाचा गुडघा डाव्या पायाच्या टाचेला चिटकलेला आहे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत दोन्ही पाय माझे उजव्या बाजूला. डाव्या पायाचा जो गुडघा आहे तो उजव्या पायाच्या टाचेला चिटकलेला आहे. श्वास घेत सरळ. आता दोन्ही पाय जे आहेत ते आपल्या कमरेजवळ आणायचे, गुडघ्यातून वाकत नितंबाजवळ आणायचे. आता दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील, गुडघे चिटकलेले आहेत, हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. आता आपल्याला दोन्ही पाय जे आहेत ते एकदा डावीकडे एकदा उजवीकडे न्यायचे. तो जो तळवा जो असेल तो सुद्धा फिरेल त्या पद्धतीने. आता बघा, दीर्घ श्वास सोडत दोन्ही पाय माझे डावीकडे, मान उजवीकडे. आता याच्यात बघा दोन्ही पायाचे तळवे जे आहेत ते जमिनीला चिटकलेले नाही आहेत, फक्त दोन्ही मांड्या ज्या आहेत त्या माझ्या डाव्या बाजूच्या जमिनीला टेकलेल्या आहेत. मान माझी उजव्या दिशेला आहे. श्वास घेत पाय परत जागेवर. श्वास सोडत दोन्ही पाय माझे उजवीकडे, मान डावीकडे. श्वास घेत सरळ. परत पाय जर इकडे तिकडे सरकले असेल तर परत नितंबाजवळ आणायचे. परत एकदा करूया आपण. दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत दोन्ही पाय दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे. श्वास घेत सरळ. आता काय करायचंय, दोन्ही पायांचे गुडघे जे आहेत ते एकमेकांना चिटकवत छातीकडे आणायचे. छातीकडे आल्यानंतर हात जे आहेत आपल्या खांद्याच्या सरळ रेषेतच असतील. तर आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे. दोन्ही पाय तर जमिनीला चिटकलेले असतील, जे गुडघे आहे ते गुडघे जमिनीला चिटकलेले असतील. श्वास घेत सरळ. श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे. दोन्ही गुडघे जमिनीला टेकलेले असतील. श्वास घेत सरळ. श्वास सोडत दोन्ही पाय परत उजवीकडे, मान डावीकडे. श्वास घेत सरळ. आणि आता दोन्ही टाचा जमिनीला चिटकवायचे. आणि आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचंय. तर अशा प्रकारे आपण ज्या पाठीच्या कणा आहेत त्याच्या आपण सूक्ष्म हालचाली पाहिल्या. तर आता ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल त्यांनी पुढचं जे मार्जरी आसन आहे ते करायचं नाहीये. आणि जे अगोदरचे जे निषेध सांगितले ते सर्वच आहेत. तर आपण मार्जरी आसन करणार आहोत. तर सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचंय. त्याच्यानंतर वज्रासनात आपल्या गुडघ्यांवर सगळं वजनचा भार देऊन गुडघ्यांवर उभं राहायचंय. आणि नंतर आपले हात जे आहेत ते आपल्या खांद्याच्या, जेवढं आपलं दोन खांद्यांमध्ये अंतर आहे बरोबर त्याच्या खाली आपले दोन्ही हात येतील. पायांमध्ये, दोन गुडघ्यांमध्ये किंचितचं अंतर. तर आता आपल्याला मार्जरी आसन करायचंय. काय करतो आपण, श्वास घेत मान वरती आणि पाठीचे मणके खालच्या दिशेने दाबतो. आणि नंतर श्वास घेत मान हनवटी जी ती छातीला टेकवत आपले पाठीचे मणके जे ते वरच्या दिशेने ओढतो. तर माझ्यासोबतच सर्वांनी करायचंय बघा. श्वास घेत मान वरती, पाठीचे मणके खालच्या दिशेला दाबायचे. श्वास घेत पाठीचे मणके वरच्या दिशेने, हनवटी जी ती छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपला जो पाठीचा कणा आहे तो वरच्या दिशेने ताणायचा आहे. श्वास घेत मान वरती, पाठीचे मणके खाली.
श्वास सोडत पाठीचे मणके, श्वास घेत पाठीचे मणके वरच्या दिशेने, श्वास सोडत मान वरती, पाठीचे मणके खाली, श्वास सोडत हनुवटी छातीकडे, पाठीचे मणके वरच्या दिशेने, श्वास घेत मान वरच्या दिशेने, पाठीचे मणके खालच्या दिशेने, श्वास सोडत छातीकडे हनुवटी टेकवायची, पाठीचे मणके वरच्या दिशेने, श्वास घेत मान वरती, पाठीचे मणके खाली, श्वास सोडत हनुवटी छातीकडे, पाठीचे मणके वरच्या दिशेने, श्वास घेत मान वरती, पाठीचे मणके खालच्या दिशेने, श्वास सोडत हनुवटी छातीला टेकवायची, पाठीचे मणके जास्तीत जास्त वरच्या दिशेने, आणि आता रिलॅक्स. अशा प्रकारे आपण 5 ते 10 आवर्तन मार्जरी आसनचे करायचे. तर आता आपण पाठीच्या मणक्यांसाठी अर्ध मत्स्येंद्रासन करणार आहोत. तर सर्वजण पाय लांब करून बसा, माझ्यासोबतच करायचे. तर डावा पाय जो आहे तो गुडघ्यातून वाकत, डाव्या पायाचा जो तळवा आहे तो उजव्या मांडीजवळ, आणि जो उजवा गुडघा आहे तो उजवा पाय गुडघ्यातून वाकत, उजव्या पायाची टाच डाव्या मांडीजवळ. त्याच्यानंतर डावा हात जो आहे, डावा हात उजव्या बाजूला आणून उजव्या जो डावा हात आहे तो उजव्या हाताचा सपोर्ट घेऊन उजव्या बाजूला जमिनीला टेकवायचा आहे, आणि डावा हात जो आहे, डावा हात उजव्या मांडीजवळ ठेवायचा आहे, आणि जो उजवा हात आहे तो इकडे पाठीमागे डाव्या कमरेकडे असेल. अशा प्रकारे आपल्याला अर्ध मत्स्येंद्रासन आसन करायचंय. दृष्टी जी आहे ती आपली उजव्या खांद्याकडे. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला हे आसन टिकवायचंय. यामुळे आपल्या पाठीच्या जो कणा आहे त्याला पीळ बसतोय. आसन सोडताना सावकाश पहिले मान सरळ करून घ्यायचे, त्याच्यानंतर हात सोडून घ्यायचे, पाय दोन्ही पाय आपले सरळ करून घ्यायचे. आता हे एक बाजू झाला, तर आपण परत दुसऱ्या बाजूचं करणार आहोत. तर आता उजवा गुडघा फोल्ड करून उजव्या पायाची जी टाच आहे ती डाव्या कमरेजवळ, डावा पाय जो आहे तो गुडघ्यातून फोल्ड करून डाव्या पायाची टाच जी आहे ती उजव्या मांडीकडे, आणि तो उजवा हात जो आहे, उजवा हाताचा तळ हात मी डाव्या बाजूला ठेवतोय, आणि जो माझा डावा हात आहे तो इकडे उजव्या कमरेकडे जाईल. माझी दृष्टी जी आहे ती डाव्या बाजूला, डाव्या खांद्यावर. अशा प्रकारे ही अर्ध मत्स्येंद्रासनाची आदर्श स्थिती आहे. यामध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. संत श्वसन. आपलं संपूर्ण लक्ष डाव्या खांद्यावर, मान जास्तीत जास्त डाव्या बाजूला. आपल्या पाठीला पूर्णपणे ट्विस्ट आलेला आहे. जेवढं आपल्याला मानपाठ सरळ ठेवता येईल तेवढं सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. सरळ ठेवून त्याला ट्विस्ट द्यायचा आहे. आसन सोडताना सावकाश पहिले मान सरळ करायची, त्याच्यानंतर उजवा हात उजव्या बाजूला, डाव्या हात डाव्या बाजूला, त्याच्यानंतर जो पाय वरती तो सरळ करायचा, नंतर खालचा पाय सरळ करायचा. अशा प्रकारे आपण अर्ध मत्स्येंद्रासन केलं. तर आता महत्वाचं आहे भुजंगासन. पाठीच्या कण्यासाठी सर्वात महत्वाचं आसन आहे भुजंगासन. तर सर्वांनी आपण आता वज्रासनात बसून विपरीत शयन स्थितीमध्ये यायचंय. दोन्ही हात आपल्या पुढे असतील, दोन्ही पाय मागे,
आता पाठीमागे आपले जे दोन्ही पाय आहेत एकमेकांना चिटकलेले आहेत. तर दोन्ही हात भुजंगासन मध्ये 2 प्रकार आहेत, सरळ असतं भुजंगासन आणि फक्त भुजंगासन. तर आपण फक्त भुजंगासन करणार आहोत. तर हात आपल्याला सरळ करायचे नाहीत, हात फक्त कोपरातून वाकवायचे. तर हात बघा आपल्या छातीच्या खाली घ्यायचे आणि आता श्वास घेत फक्त हात जे ते सरळ करायचे नाहीयेत. याच्यात बघा छान प्रकारे आपल्या पाठीच्या मणक्यांवर ताण आलेला आहे बघा. सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. तर हे फक्त भुजंगासन आहे, आपण फक्त भुजंगासन करत आहोत. सरळ असतं मध्ये काय हात पूर्ण सरळ होतात. जेवढं आपल्याला मागच्या दिशेला आपली पाठ जास्तीत जास्त नेता येईल तेवढी न्यायचा प्रयत्न करायचा आहे. हात कोपरातून सरळ करायचे नाहीयेत, कोपरातून वाकलेलेच असतील. जास्तीत जास्त मागे आपली पाठ नेण्याचा प्रयत्न करायचा आहे, मान जास्तीत जास्त मागच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. ही आदर्श स्थिती आहे संत श्वसन. आसन सोडताना पहिले मान सरळ करून घ्यायची आणि नंतर सावकाश कमरेतून वाकत पाठीचा एक एक मणका जो आहे तो टेकवायचा आहे. नंतर हनुवटी किंवा कपाळ टेकवायचे, हात पुढे. अशा प्रकारे आपण भुजंगासन केलं आणि आता डाव्या कुशीवर वळून उठून बसायचंय. तर आपण आता पुढचं आसन जे आहे ते पर्वतासन करणार आहोत. तर साधी मांडी, ज्यांना साधी मांडी घालून बसणं शक्य नसेल तर ते लांब पाय करून देखील बसू शकतात. ज्यांना खुर्चीवर बसून करायचंय ते खुर्चीवर बसून, पलंगावर बसून देखील करू शकतात. तर ज्यांना शक्य त्यांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, आपल्या सुखकारक आसनात बसायचे. पाय लांब करून बसले तरी चालेल. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, तळवे आता आकाशाकडे करायचे. दीर्घ श्वास घेत दोन्ही हात जास्तीत जास्त वरती, आपले जे दंड आहेत ते कानाला चिटकलेले असतील. वरती हाताची नमस्कार मुद्रा. आणि आता आपलं पाठीचे जे मणके आहेत एक एक मणका वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा आहे. जसं आपल्याला कोणीतरी दोरी बांधून वरती ओढतंय या प्रकारे आपले पाठीचे मणके वरच्या दिशेने ओढायचे. गुडघे जे आहेत ते जमिनीला टेकलेले असतील. जर आपल्याला सहज शक्य असेल तर डोळे अलगद बंद करायचे. या दरम्यान संत श्वसन अर्धा मिनिटापर्यंत, अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे आसन कालावधी टिकवायचं आहे. यामुळे आपल्या पाठीचे जे मणके आहेत यांच्यावरती ताणले गेल्यामुळे चांगल्या प्रकारे तिथले जे स्नायू आहेत त्यांच्यावर ताण येतो, ते मजबूत होतात, लवचिक होतात. त्यांची जी ताण सहन करण्याची क्षमता आहे ती वाढते. उंची वाढवण्यासाठी महत्वाचं असं आसन आहे. व ज्यांना श्वसन संस्थेचे काही विकार असतील त्यांच्यासाठी देखील हे महत्वाचं असं आसन आहे. आपल्या छातीच्या वरगड्या ज्या आहेत त्या जास्तीत जास्त उघडतात या आसनाने. त्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त ऑक्सिजन जो आहे तो आपल्या शरीरामध्ये श्वास घेताना जास्तीत ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये येतो. त्याच्यामुळे आपल्याला उत्साही, प्रफुल्लित वाटतं. तर आसन सोडताना श्वास सोडत हात खांद्याच्या सरळ रेषेत आणायचे. तळवे आता जमिनीकडे करून हात खाली. तर अशा प्रकारे आपण पर्वतासन हे आसन करायचं आहे. तर आता हे जे आपण आसनं केलेत, सूक्ष्म आसन केले, त्याच्यामुळे जो शरीरावर ताण आलाय तो आपण अर्ध्या मिनिटामध्ये आपण त्याचं शिथिलीकरण करणार आहोत. तर सर्वांनी परत पोटावर झोपायचंय. पोटावर झोपल्यानंतर दोन्ही पायांच्या ज्या टाचा आहेत त्या एकमेकांना चिटकवायचे. बोट जे ते एकमेकांपासून विरुद्ध दिशेला असतील. दोन्ही हात कोपरमध्ये वाकून आपल्या छातीजवळ दोन्ही हात जे तळवे जे ते एकमेकांवर ठेवायचे. आता माझा डावा तळवा वरती आहे, तर मग त्याच्यावरती मी माझा उजवा गाल ठेवतोय आणि माझा शरीराचा संपूर्ण भार मी जमिनीवर टाकतोय.
शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर टाकायचा आहे. श्वासाची गती जी वाढलेली आहे तिला आपल्याला कमी करायचंय. तर दीर्घ श्वसन करायचंय. दोन्ही नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. जिथे जिथे आपल्या शरीरावर ताण आला तर आपण जे पाठीच्या मणक्यांसाठी ज्या सूक्ष्म हालचाली केल्या, आसनं केलेत, तर आपल्या पाठीच्या मणक्यांवर ताण आलेला आहे. तर तिथे साक्षी भावाने पोहोचून तिथं जो आलेला ताण आहे तिथे जाऊन त्याचं शिथिलीकरण करायचंय. तो ताण काढून टाकायचा आहे. आता मान किंचीची वरती करून हाताची अदलाबदल करायची. आता माझा उजवा गाल वरती, तर उजवा हात वरती, त्याच्यावर मी माझा डावा गाल ठेवलाय. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित. श्वास घेताना एक नवचैतन्य माझ्या शरीरात प्रवेश करत आहे आणि प्रश्वासादरम्यान श्वास सोडताना जो काही ताण आहे तो माझ्या शरीरातून निघून जाते. श्वासाची गती कमी होत आहे. शरीर शांत शिथिल तणावरहित झालंय. पुढच्या आसनांसाठी मी आता माझं शरीर आणि मी सज्ज होत आहे. दीर्घ श्वासामुळे मला शरीरात एक नवं चैतन्य प्राप्त झाल्यामुळे मला आता एक बळ प्राप्त झालंय पुढच्या आसन करण्यासाठी. आता आसन हे मकरासन, आपण आसन सोडायचे, मान वरती करायची. त्याच्यानंतर दोन्ही हात आपल्या छातीजवळ येऊन डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचंय. तर आता आपण उभं राहून अर्धचक्रासन, तिर्यक ताडासन आपण करणार आहोत. तर सर्वांनी उभं राहायचंय. आता अर्धचक्रासन मध्ये बघा, सर्वांनी दंड स्थितीमध्ये उभं राहायचंय. आणि अर्धचक्रासन मध्ये काय करतो आपण, आपल्या पाठीच्या मणक्याला सपोर्ट देऊन आपली जास्तीत जास्त आपण मागच्या साईडला झुकायचा प्रयत्न करतो. आपण बघा एरवी दिवसभरात काय करतो, आपण पुढे झुकायचे आपण हालचाली करत असतो, पाठीमागे आपण कधीच झुकत नाही. तर त्यामुळे आपल्याला अर्धचक्रासन करायचंय. तर सर्वांनी दंड स्थितीत उभं राहायचंय. त्याच्यानंतर आपले जे हात आहेत ते आपल्या कमरेजवळ सपोर्ट घेऊन जास्तीत जास्त मागच्या दिशेला जी आपली पाठ आणि मान आहे ती मागच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर सुरुवातीला सपोर्ट म्हणून आपण आपल्या कमरेजवळ सपोर्ट देतोय. जेवढं आपल्याला सहज शक्य असेल तेवढं मागच्या दिशेने वळायचा प्रयत्न करायचा. श्वास घेत सरळ. आता आपण हात इथं ठेवलाय, त्याच्यानंतर आपण सरावाने हळूहळू हात आपण मागे नेऊ शकतो. त्याच्यानंतर आता आपण एक तिर्यक ताडासन पाहणार आहोत. तर दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर घ्यायचंय. हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, तळवे आकाशाकडे. आता श्वास घेत दोन्ही हात वरती. तर आता काय करायचं, दोन्ही हातांची गुंफण करायची आणि तळवे जे ते आपल्याला आकाशाकडे करायचे. तर दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर घ्यायचंय फक्त. आता काय करायचंय, प्रथम आपण वरच्या दिशेने ओढू. तर सावकाश श्वास घेत टाचा वरती करायचे आहेत. आपल्या पायाचे जे बोट आहेत त्याच्यावरती उभं राहायचे आपल्याला, टाचा वरती असतील. या दरम्यान संथ श्वसन. जास्तीत जास्त शरीर जे आहे ते आपल्या वरच्या दिशेने ओढायचंय. आपले मणके जे आहेत ते वरच्या दिशेने आपल्याला ओढायचे आहेत. संथ श्वसन. श्वास सोडत खाली. आता हेच आपल्याला तिर्यक म्हणजे त्याला उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला वाकवायचे. आता पायामध्ये किंचितचं अंतर घ्यायचंय. आता सर्वप्रथम आपण उजव्या दिशेला दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत उजव्या बाजूला. गुडघ्यातून वाकायचं नाहीये. कोपर पण आपले सरळ असतील. आपले दंड जे ते कानाला चिटकलेले असतील. श्वास घेत सरळ. श्वास सोडत डाव्या बाजूला. श्वास घेत सरळ. श्वास सोडत उजव्या बाजूला.
श्वास घेत सरळ, श्वास सोडत, डाव्या बाजूला श्वास घेत सरळ. अशा प्रकारे आपण उभं राहून आपण अर्धचक्रासन आणि तिर्यक ताडासन या आपण आसनं केले. तर सर्वांनी बसून घ्यायचे. तर आता हे आपण जे काही आसनं पाहिलेत, आपण घाईमध्ये तिर्यक ताडासन केलं आणि अर्धचक्रासन केलं, तर आपण हे जे आवर्तन आहेत हे 2 किंवा 3 आवर्तन आपण करू शकतो. तर आता आपण 2 मिनिटाचं आपण शवासन घेणार आहोत, की आतापर्यंत आपल्या शरीरावर जो ताण आला आहे त्याचं शिथिलीकरण करण्यासाठी शवासन करत आहोत. तर सर्वांनी पाठीवर झोपायचंय. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, हातामध्ये किंचितचं अंतर, तळवे आकाशाकडे, टाचा एकमेकांच्या दिशेला आणि बोट जे पायाचे बोट एकमेकांच्या विरुद्ध दिशेला. दोन्ही हातांची बोट अलगद मिटलेली, मान डाव्या किंवा उजव्या दिशेला किंचितशी कळलेली. आपल्या शरीराचा संपूर्ण भार जो आहे तो जमिनीवर टाकायचा आहे. शवासारखं पडायचं. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाही. काही करायची असेल समजा ऍडजस्टमेंट तर थोडं हालचाल करू शकता. डोळे अलगद मिटलेले. मी सांगेल त्या सूचनेप्रमाणे आपल्या त्या अवयवाकडे जाऊन आपण आपल्या अवयवाचं ध्यान करायचंय, निरीक्षण करायचंय. तर सर्वप्रथम उजव्या हाताच्या बोटांपासून सुरू करूया. उजव्या हाताची बोट, उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, उजवा खांदा, उजवा कंबर, मांडी, गुडघा, पोटरी, उजव्या पायाचा घोटा, पायाची बोट, तळपाय, संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. डाव्या हाताची बोट, मनगट, कोपर, दंड, डावा खांदा, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, डाव्या पायाची बोट, तळपाय, संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू, पाठीचे सर्व मणके, जे 33 मणक्यांचे आपण ज्या सूक्ष्म हालचाली आसनं पाहिले, त्याच्यामुळे ज्या मणक्यांवर जो आलेला ताण आहे तो एक एक मणका, तिथली जी आपली खुर्च्या किंवा जी गादी आहे ती, त्याच्यानंतर तिथले आजूबाजूचे सर्व स्नायू शांत, शिथिल, तणावरहित. एक एक मणका पाहायचा आहे. साक्षी भावाने त्या मणक्यांचं निरीक्षण करायचंय. जिथं ताण आला असेल तिथे पोहोचून तिथला ताण काढायचा आहे. जर तिथे काही ताण असेल किंवा काही दुखणं असेल तर आपल्या मनानेच त्याची समजूत घालायची की इसमें कौन सी बड़ी बात है, नित्य योग साधनेने मी हे सर्व ठीक करेन. छातीतल्या सर्व बरगड्या, मानेतले सर्व स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू शांत, शिथिल, तणावरहित. आता शरीरावर माझा कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. मनात संकल्प करायचा आहे, मी सुखी आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. मी सुखी आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. श्वासाची गती कमी झालेली आहे. माझं संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झालंय. आता आसन सोडायचंय. दोन्ही पाय जवळ घ्यायचेत. दोन्ही हात जवळ, हाताच्या पायाच्या बोटांची हालचाल करायची आहे. डोळे सावकाश उघडायचे आणि आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचंय. तर आता आपण छान प्रकारे शवासन झाल्यानंतर आपण प्राणायाम करूया. मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचंय. तर आता आपण काय करणार आहोत, प्राणायामामध्ये उजव्या नाकपुडीने श्वास घेणार आहोत आणि भ्रामरी करत, म्हणजे भुंग्याचा आवाज करत, तोंड बंद करत आपण श्वास सोडणार आहोत दोन्ही नाकांनी. तर श्वास घेताना फक्त उजव्या नाकपुडीतून श्वास घेतोय आणि श्वास सोडताना दोन्ही नाकपुडीतून श्वास भ्रामरीचा आवाज करत आपण काढणार आहोत. तर सर्वांनी जो डावा हाताची ज्ञानमुद्रा करून हात मनगट जे ते गुडघ्यावर ठेवायचे, उजव्या हाताची नासिकाग्र मुद्रा करायची. तर आता करंगडी
आणि रिंग फिंगर म्हणजे करंगडी आणि अनामिका याच्याने डावी नाकपुडी बंद करायची. आता फक्त श्वास घेताना फक्त आपल्याला उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचे आणि सोडताना दोन्ही नाकपुडीतून सोडायचे भ्रामरीचा आवाज करत. तर आता आपण काय माझ्यासोबतच करायचंय. डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. दोन्ही नाकपुडीने सोडायचं आहे आणि होड बंद करून जे दात आहेत एकमेकांपासून आतमध्ये वेगळे असतील जेणेकरून तो भुंगाचा आवाज निघेल. तर करूया आपण. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. अशा प्रकारे आपण 5 ते 10 आवर्तन आपल्याला करायचे. तर चला आजच्या 5व्या दिवसाला आपण शांतीपाठाने विराम देऊया. हाताची ज्ञान मुद्रा, मानपाट एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. माझ्यासोबत सर्वांनी शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचेत, उजव्या आणि डाव्या हाताचं मनगट पकडायचे. दीर्घ श्वास घेत मानपाट जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचे. श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचे. योग मुद्रा 1 ते 2 श्वास थांबायचे. श्वास घेत कमरेतून वाकत जास्तीत जास्त वरती. दोन्ही हात आपल्या समोर न्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचं. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना, कपाळाला, मानेवरून, खांद्यांवरून, हातावरून, पाठीच्या मणक्यांवर हात फिरवायचा येतो. कमरेवरून मांडी, गुडघा, पोटरी, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर. आज आपल्या या नित्य दिवसाला सुरुवात करूया. उद्या भेटूया 6व्या दिवशी नवीन व्याधीसोबत. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम.